मोहोळमध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, तणाव वाढला। सोलापुरातील मोहोळमध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला। काल मध्यरात्री शंभू प्रेमींकडून मोहोळ एसटी स्टँड समोर पुतळा उभारण्यात आलाय। परवानगी नसल्याने प्रशासनाकडून पुतळा काढण्याच्या हालचाली सुरू, मात्र पुतळा हटवण्याला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध। या ठिकाणाहून पुतळा हटवल्यास मोहोळ बंद ठेवण्याचा शंभू प्रेमींचा इशारा। पुतळा काढण्यावरून पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। दरम्यान याबाबतीत शंभू प्रेमी आणि नाही प्रशासनाची प्रमुख बैठक पार पडली असून वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यास पुतळा हटवण्यासंदर्भात हरकत नसल्याचं नाही प्रशासनानं स्पष्ट केलंय। मी संजय साठे, शिवभक्त, मोहोळ। रात्रीच्या वेळेस मूर्तीची स्थापना केली आम्ही। त्याच्यानंतर प्रशासन इथं आलं। प्रशासनाबरोबर आमच्या समन्वय समितीची बोलणी चालू आहे, त्यांच्याबरोबर बैठक चालू आहे। आता प्रशासन आणि समन्वय समिती जे काही निर्णय घेतील तो समजेलच थोड्या वेळानं, ते काय अजून बाहेर आले नाही त्या चर्चेतून। पण आमची एवढीच मागणी आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, त्यांचे धाकटे सुपुत्र छत्रपती धाकटे धनी छत्रपती संभाजी महाराज यांचे पुतळ्याची इथं स्थापना केलेली आहे। पुतळ्याच्या समोरून जो जातो तो रस्ता आहे पालखी मार्गाचा, ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या पालखीला संरक्षण दिलं। आज जर त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्या हटवण्यासाठी जर प्रशासन काही हालचाल करत असेल तर ही खेदाची गोष्ट आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हलवू नये अशी सर्व शिवप्रेमींची मागणी आहे आणि आमच्या भावनेचा आदर करून प्रशासनाने पुतळा आहे असा ठेवावा हीच विनंती आहे। मोहोळ तालुक्यातील एक छोट्याशा गावातला एक शिवभक्त आज सकाळीच फेसबुक सोशल मीडियाद्वारे माहिती मिळाली की आपल्या मोहोळ चौकामध्ये आपल्या स्वराज्याचे दाखले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि ती बघण्यासाठी आमच्या शहरातीलच नाही तर मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व तरुण शिवभक्त बघण्यासाठी आलो। त्यापैकी मी आल्यानंतर बघितलं, आनंद वाटला। खरं तर ही मागणी बऱ्याच दिवसापासून होती, मोहोळच्या चौकामध्ये आपल्या दाखल्या धनाची मूर्ती असावी, पुतळा असावा आणि त्याप्रमाणे आमच्या शिवभक्तांनी अगदी गनिमी काव्यानं ही छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती या चौकामध्ये बसवली। आता अपेक्षा एवढीच आहे शासनाकडून की आता बसवल्यास स्थापना झालीच तर शासनाने ती अधिकृत करून द्यावी आणि सर्व शिवभक्तांचा मागणी मान्य करून आपली ही मूर्ती अधिकृत करून द्यावी अशी एक आमच्याकडून सर्व शिवभक्तांकडून मागणी राहील। आणि तसं बघायला गेलं तर मोहोळ शहरातील मोहोळ तालुक्यातील सर्व जाती धर्मातील लोकांची एक मागणी होती की त्या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती असली पाहिजे। त्या सगळ्या जनभावनांचा सन्मान करून शासनानं ही मूर्ती अधिकृत करून द्यावी अशी जी अपेक्षा आहे। जर याच्यामध्ये शासनाकडून काही वेगळ्या पद्धतीनं काय कारस्थान झालं तर शिवभक्त त्यासाठी तयारीतच आहेत। अशी कुठली घटना घडणार नाही शासन दरबारी ही पण आम्हाला खात्री आहे आणि त्याप्रमाणे आपली मूर्ती अधिकृत होईल। तयारीत आहेत म्हणजे नेमकं काय म्हणायचं? तयारीत म्हणजे असं काही वेगळ्या भावना नाहीत, परंतु या ज्या पद्धतीनं गनिमी काव्यानं युवकांनी मूर्ती बसवली, आज बघताय तुम्ही त्या हजारोच्या संख्येने लोक उपस्थित आहेत, बघतायत कशा पद्धतीने चाललंय आणि प्रशासनाची ही सहकार्याची भूमिका आहे, त्यामुळे विपरीत काय घडणार नाही एवढं नक्की आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.